हॅलो स्टुडंट्स, डायव्हर्सिटी ऑफ इनव्हर्टिब्रेट या पेपरमध्ये आपण आतापर्यंत फायलम प्रोटोझोआ आणि पोरिफेरा हे दोन फायलम पाहिले. तर त्याच्यानंतरचा नेक्स्ट फायलम आहे फायलम निडारिया किंवा यालाच फायलम सिलेंट्रेटा असं म्हटलं जातं. तर सुरुवातीला आपण या फायलमचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत आणि त्यानंतर क्लासिफिकेशन. तर जनरल कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण पहिल्यांदा सांगू शकतो की यांच्यामध्ये जी सिमेट्री प्रेझेंट आहे ही रॅडियल सिमेट्री आहे. रॅडियल सिमेट्री याचा अर्थ असा होतो की फॉर एक्झाम्पल निडारियामधलं एक वेल नोन एक्झाम्पल आहे ज्याला हायड्रा असं म्हटलं जातं. तर या हायड्रामध्ये जर ॲनिमल बॉडी जर कट जर केली म्हणजे कोणत्याही अँगलनी जर कट जर घेतला तरी या ॲनिमलचे दोन सारखे भाग होतात. पण कट घेत असताना आपण तो सेंटर पॉईंटमधून घेत असतो. म्हणजेच हा जो सेंटर पॉईंटमधून घेतल्यानंतर ते इट लुक्स लाईक रॅडिया अशा प्रमाणे रॅडियसप्रमाणे स्ट्रक्चर दिसतं. म्हणून यांच्यामध्ये रॅडियल सिमेट्री प्रेझेंट असते. त्याच्यासोबत हे जे ॲनिमल आहेत यांना डिप्लोब्लास्टिक ॲनिमल असं म्हटलं जातं. की डिप्लोब्लास्टिक ॲनिमल याचा अर्थ होतो की एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये दोन जर्म लेअर प्रेझेंट असतात. एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये हे जर्म लेअर तयार होतात आणि त्याच्यापासून होल बॉडी तयार होत असते. तर हे जे दोन जर्म लेअर आहेत त्यांच्यामध्ये जो बाहेरचा जो जर्म लेअर आहे ज्याला एक्टोडम असं म्हटलं जातं, जो आतमध्ये किंवा इनर साईडला प्रेझेंट आहे त्याला एंडोडम असं म्हटलं जातं. म्हणजे दोन जर्म लेअर प्रेझेंट आहेत म्हणून याला डिप्लोब्लास्टिक ॲनिमल असं म्हटलं जातं. आता यांच्यामध्ये एक सेंट्रल कॅव्हिटी प्रेझेंट असते ज्याला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असं म्हटलं जातं. त्याच्याचबरोबर ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह मेकॅनिझममध्ये स्पेशल टाईपच्या सेल्स प्रेझेंट असतात. या सेल्सवरूनच यांना निडारियन्स असंही म्हटलं जातं. तर हे जनरल कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा कॉमन की ज्याला आपण स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असं म्हणू. आणि या फायलममध्ये येणारे जे ॲनिमल आहेत त्यांचं नाव आहे हायड्रा आहे, ओबेलिया आहे, जेलीफिश आहे आणि काही प्रमाणामध्ये कोरल्स आहेत. हे निडारियामध्ये येतात. त्याच्यानंतर आपण डिस्क्रिप्टिव्हमध्ये वेगळे कॅरेक्टरिस्टिक पाहू. तर जनरली आपल्याला इन जनरल ऑल ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर हे आपण ॲनिमलचं कॅरेक्टरिस्टिक सांगतो. त्यामुळं निडारियामध्ये येणारे जे काही एक्झाम्पल आहेत ते सुद्धा ॲनिमल्स आहेत. त्यामुळे हे सगळे ॲनिमल्स हे मल्टीसेल्युलर आहेत म्हणजे नंबर ऑफ सेल्सपासून तयार झालेले आहेत. पुढं यांच्यामध्ये जे ऑर्गनायझेशनचा जो प्रकार आहे यांना टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन याचा अर्थ या ॲनिमल बॉडीमध्ये ज्या काही नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत या सेल्सपासून किंवा सेल असेंबल्ड झालेले आहेत आणि याच्यापासून जे स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार होतं हे टिश्यू आहे. म्हणजेच या पृथ्वीवरती जेव्हा टिश्यू प्रेझेंट असलेले ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळाले हे कोण आहेत तर यांना निडारियन्स असं म्हटलं जातं. यांच्यानंतर हे रॅडियल सिमेट्रिकल ॲनिमल आहेत. हा पॉईंट आपण क्लिअर केला. ऑल ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक आहेत म्हणजेच ज्याला म्हटलं जातं यांचं हॅबिटेट जे आहे ते वॉटर आहे म्हणजे वॉटर लिव्हिंग ॲनिमल्स आहेत. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे दे आर सॉलिटरी ऑर कलोनियल. सॉलिटरी याचा अर्थ होतो ते एकटे राहणारे आणि कलोनियल याचा अर्थ होतो ते ग्रुपने राहणारे. म्हणजे काही ॲनिमल हे ग्रुपनेही राहतात तर काही ॲनिमल हे एकटेसुद्धा वास्तव्य करत असतात. आता या ॲनिमलमधची जी काही लाईफ सायकल आहे ह्या लाईफ सायकलचे दोन फॉर्म आहेत. दोन फॉर्म कोणते तर एक आहे पॉलिप आणि दुसरा आहे मेड्युसा. पॉलिप जो फॉर्म आहे ज्याला म्हटलं जातं फ्री लिव्हिंग फॉर्म आणि जो मेड्युसा फॉर्म आहे हा फिक्स टू द सबस्ट्रॅटम किंवा हा एखाद्या सबस्ट्रॅटमला अटॅच असतो. म्हणजे याला फ्री लिव्हिंग म्हणता येणार नाही. म्हणजेच त्यांच्या लाईफ सायकलमध्ये असे दोन्ही फॉर्म इथं काय असतात प्रेझेंट असतात. पुढचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे जे आपण पाहिलं की हे डिप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे दोन जर्म लेअर प्रेझेंट आहेत आणि दोन जर्म लेअरच्या मध्ये जी जागा आहे यांच्यामध्ये एक लेअर प्रेझेंट असतो ज्याला मिझोग्लिया असं म्हटलं जातं. इथं पाहायला मिळेल आपल्याला मिझोग्लिया इज अ जिलॅटिनियस स्ट्रक्चर आहे जो एक्टोडम आणि एंडोडमच्या इन बिटवीन प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर एक प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर या ॲनिमल बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्याला म्हटलं जातं निमॅटोसाइट्स किंवा निमॅटोसिस्ट ज्याला म्हटलं जातं स्टिंगिंग सेल्स. स्टिंगिंग सेल्स याचा अर्थ होतो हनीबीमध्ये जशा पद्धतीची स्टिंग प्रेझेंट असते की ज्याचा उपयोग ते प्रोटेक्टिव्ह फंक्शनसाठी किंवा अटॅक करण्यासाठी करत असतात. अशाच पद्धतीचा उपयोग या निडारियन्समध्ये या स्टिंगिंग सेल्सचा उपयोग होत असतो की जे ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह मेकॅनिझमसाठी काम करत असतात. इथं दोन डायग्राम दिलेले आहेत. त्या डायग्राममध्ये लाईफ सायकलचे दोन फॉर्म दिलेले आहेत, एक पॉलिप आणि दुसरा मेड्युसा. टेंटॅकल्स प्रेझेंट आहेत याचा अर्थ हा फ्री लिव्हिंग आहे आणि हे अटॅच टू द सबस्ट्रॅटम म्हणजे अम्ब्रेला सेपडा यांचं स्ट्रक्चर आहे आणि ते सबस्ट्रॅटमला अटॅच असतात. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे सिलोम इज ॲब्सेंट.
आता आपल्याला माहिती आहे सिलोम हा नेहमी कोणामध्ये प्रेझेंट असतो, तर सिलोम ही ॲनिमल बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली कॅव्हिटी असते आणि ही कॅव्हिटी जो एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये जो मिझोडम असतो या मिझोडमपासून तयार होत असते. आता या निडारियामध्ये 2 जर्म लेअर प्रेझेंट आहेत, एक्टोडम आणि एंडोडम. म्हणजे इथं मिझोडम ॲब्सेंट आहे, याचाच अर्थ सिलोम फॉर्मेशन होऊ शकत नाही. त्यामुळं या ॲनिमल बॉडीमध्ये ऑब्वियसली सिलोम हे ॲब्सेंट असणार आहे, म्हणून यांना असिलोमेट ॲनिमल असे म्हटलं जातं. पुढचं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी और त्यालाच सिलेंटेरॉन असं म्हटलं जातं. म्हणजेच निडारियाला सिलेंट्रेटा असं म्हटलं जातं का, कारण यांच्यामध्ये जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे त्या कॅव्हिटीचं नाव आहे सिलेंट्रेटा. ह्या सिलेंट्रेटा कॅव्हिटीवरून यांनाच काय म्हटलेलं आहे, सिलेंट्रेटा असं म्हटलेलं आहे. इट इज कम्पेअर्ड टू द गट ऑफ हायर ॲनिमल्स. जे हायर ॲनिमलमध्ये काय आहे, जो गट म्हणजेच इंटेस्टाईनचा जो पार्ट असतो किंवा ॲलिमेंटरी ट्रॅक असते याच्यासारखं फंक्शन हे कॅव्हिटी करत असते. म्हणजेच पहा या डायग्राममध्ये आपल्याला ही कॅव्हिटी दिसते की आधी सुरुवातीला एक्टोडम आहे, नंतर एंडोडम आहे, मध्ये मिझोग्लियर लेअर आहे आणि जी स्पेस रिकामी आहे मध्ये सेंटरला, ज्याला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असं म्हटलं जातं. ही कॅव्हिटी ही हायर ॲनिमलमध्ये जशा पद्धतीनं गट म्हणजे आपलं ॲलिमेंटरी कॅनल काम करत असतं, म्हणजेच ही इज द साईट ऑफ डायजेशन आहे, तशाच पद्धतीनं या गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये निडारियामध्ये डायजेशनची प्रोसेस होत असते. म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे आपल्या बॉडीमधलं गट आणि त्याच्यानंतर ही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी हे काय आहेत, कॉमन फंक्शन आहेत. आता हा मेडुसाचं अम्ब्रेला शेप्ड स्ट्रक्चर काढलेला आहे किंवा दाखवलेला आहे की यांच्यामध्ये हा जो शेप आहे तो अम्ब्रेला शेप्ड आहे आणि यांच्यामध्ये मिडलला गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर प्रेझेंट आहे, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, आणि एका साईडला माउथ प्रेझेंट आहे. पुढचं आहे याच्यामध्ये माउथ इज अ प्रेझेंट बट ॲनस इज ॲब्सेंट. या ॲनिमलमध्ये फक्त एकच ओपनिंग प्रेझेंट असतं, या ओपनिंगचं नाव आहे माउथ. पण हे जे ओपनिंग आहे दोन्ही प्रकारचे फंक्शन करतं, माउथ आणि ॲनस. याचा अर्थ माउथ इंटेक ऑफ फूडसाठी काम करत असतं आणि ॲनस जो अनडायजेस्टेड फूड मटेरियल किंवा वेस्ट मटेरियल यांना बाहेर टाकण्याचं काम करत असतं. पण इथं माउथ डायजेशनची प्रोसेस संपल्यानंतर माउथलाच दुसरं काम करावं लागणार आहे, टू रिमूव्ह द अनडायजेस्टेड फूड मटेरियल. म्हणजेच हे जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला एखाद्या सॅकप्रमाणे किंवा बॅगप्रमाणे पाहायला मिळतं. म्हणून यांच्यामधला जो बॉडी प्लॅन आहे याला सॅक विथिन सॅक किंवा ज्याला आपण म्हणतो की एखाद्या बॅगप्रमाणे काम करत असतं, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर किंवा बॉडी प्लॅन आपल्याला पाहायला मिळत असतो. त्याच्यानंतर आहे डायजेशन. डायजेशन इज अ एक्स्ट्रा सेल्युलर ॲज वेल ॲज इंट्रासेल्युलर. म्हणजे सेलच्या बाहेर आणि सेलच्या आतमध्ये अशा दोन्ही पद्धतीचं डायजेशन या ॲनिमल बॉडीमध्ये किंवा या फॉयलमध्ये येणाऱ्या ॲनिमल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचं रेस्पिरेटरी, एक्सिटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम्स आर ॲब्सेंट. याचा अर्थ होतो की या ॲनिमल बॉडीमध्ये सिस्टीम तयार होण्यासाठी टिश्यू फॉर्मेशनची गरज असते. तर म्हणजे टिश्यू असेंबल्ड व्हायला लागण्याची गरज असते. पण इथं टिश्यू आहे, पण हे सिम्पल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये रेस्पिरेटरी, एक्सिटरी आणि सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे पूर्ण कंप्लीट सिस्टीम ह्या ॲब्सेंट आहेत. नर्वस सिस्टीम ही डिफ्यूज टाईप आहे. डिफ्यूज टाईप याचा अर्थ होतो की याच्यामध्ये काय आहे, एक प्रकारचं नेटवर्क आहे. हे नेटवर्क कशापासून तयार झालेलं आहे, नर्वस सिस्टीम. याचा अर्थ ही नर्वस सिस्टीम नर्व सेलपासून तयार झालेली आहे आणि ह्या नर्व सेलमध्ये एक प्रकारची गुंतागुंत आहे, म्हणून याला म्हटलं जातं डिफ्यूज टाईप ऑफ सिस्टीम. रिप्रोडक्शन इज बाय असेक्स्युअल अँड सेक्स्युअल मेथड. या ॲनिमलमध्ये किंवा या फायलममध्ये येणाऱ्या ॲनिमलमध्ये दोन्ही पद्धतीचे रिप्रोडक्शन आहेत, विदाउट सेक्स आणि विथ सेक्स. डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट आहे ॲज वेल ॲज 1 or 2 लार्वल फॉर्म्स. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट याचा अर्थ काय होतं की सुरुवातीला लार्वा तयार होतो आणि त्यानंतर लार्वाचं कन्व्हर्जन हे अडल्टमध्ये होत असतं, याला इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. डायरेक्ट डेव्हलपमेंट याचा अर्थ याच्यामध्ये इमॅच्युअर फॉर्म तयार होत नाही. पुढे नेक्स्ट पॉईंट आहे लाईफ हिस्ट्री हॅज अल्टरनेशन ऑफ जनरेशन और ज्याला काय म्हटलं जातं, मेटाजेनेसिस. अल्टरनेशन ऑफ जनरेशन याचा अर्थ असा होतो लाईफ सायकलमध्ये जे काही 2 फॉर्म आहेत, पॉलिप आणि मेडुसा, म्हणजे काही काळासाठी ते पॉलिप फॉर्ममध्ये असतील, नेक्स्ट त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये असू शकतं, मेडुसामध्ये असतं, किंवा मेडुसामधून पुन्हा पॉलिप फॉर्ममध्ये येतात. याला म्हटलं जातं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे जे काही लाईफ सायकलमधले फॉर्म आहेत हे अल्टर होत राहतात, बदलत जातात, ज्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हटलं जातं. याचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, हायड्रा, ओबेलिया, सी ॲन्युमॉन्स आणि कोरल्स. इथं आपले जनरल कॅरेक्टरिस्टिक्स हा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. त्याच्यानंतर पहा
इथं एक प्रकारच्या सेल्स दाखवलेल्या आहेत ज्याला निडोब्लास्ट सेल्स असं म्हटलेलं आहे की ज्या काय आहेत म्हणजे एक प्रकारच्या प्रोटेक्टिव्ह फंक्शनसाठीच काम करणारे आहेत. म्हणजे या डायग्राममध्ये निडोब्लास्ट सेल्स आपल्याला ज्याला आपण म्हणतो स्टिंगिंग सेल्स किंवा ज्याच्यामध्ये स्टिंग प्रेझेंट आहे असं स्ट्रक्चर इथं दाखवलेलं आहे. आता पहा त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे आपलं क्लासिफिकेशन. निडारिया रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल विथ डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स निमॅटोसाइट्स आणि निडोसाइट्स. त्याच्यानंतर याच्यामध्ये गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी आहे. याचे दोन फॉर्म आहेत पॉलिप आणि मेडुसा. आता यांचं क्लासिफिकेशन 3 क्लासेसमध्ये हे डिवाइड होतात. पहिला क्लास आहे हायड्रोझोआ, सेकंड आहे सायफोझोआ आणि त्याच्यानंतर आहे अँथोझोआ. आपण पहिला क्लास पाहूया हायड्रोझोआ. हायड्रोझोआ इन्क्लूड हायड्रा. सिलेंट्रेटामधला पहिला ॲनिमल हायड्रा, याचा क्लास आहे हायड्रोझोआ. आता यांच्यामध्ये जे हॅबिट्स आहेत की 2 टाईप्सचे झुआड्स आहेत, नेमली पॉलिप आणि मेडुसा, म्हणजे 2 फॉर्म आहेत. हायड्रोझोआचे जनरल कॅरेक्टरिस्टिक आधी पाहूया की ते ॲक्वॅटिक आहेत म्हणजे वॉटर लिव्हिंग आहेत, जनरली फ्रेश आहेत किंवा सी वॉटर फॉर्ममध्ये सुद्धा आहेत. हे एकटे राहतात किंवा कॉलनी करून राहतात. दे आर सेसाईल अँड फ्री लिव्हिंग म्हणजेच एका ठिकाणी असतात किंवा फ्री लिव्हिंग असतात. दे एक्झिबिट रॅडियल सिमेट्री, हे कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहेत. बॉडीमध्ये एक्टोडम आणि एंडोडम प्रेझेंट आहे म्हणून याला डिप्लोब्लास्टिक. यांच्यामध्ये मिझोग्लियल सेल्स प्रेझेंट आहेत. पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी प्रेझेंट आहे विदाऊट स्टोमोडियम, सेप्टा आणि गॅस्ट्रिक फिलामेंट, म्हणजे हे स्ट्रक्चर या कॅव्हिटीमध्ये ॲब्सेंट आहेत. स्केलेटन ऑफ हॉर्नी स्ट्रक्चर और हॉर्नी पेरिसार्किक सम फॉर्म्स वाईल ज्याला सिनोसार्किक सिक्रेट स्केलेटन ऑफ कॅल्शियम, म्हणजे याच्यामध्ये एक प्रकारचं एंडोस्केलेटन हे प्रेझेंट आहे जे कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेलं आहे. की एंडोस्केलेटन म्हणण्यापेक्षा यांच्यामध्ये एक प्रकारचं स्केलेटन, जसं आपण पाहिलं होतं की यांच्यामध्ये हायड्रा, ओबेलिया आणि काही प्रमाणामध्ये कोरल्स येतात. हे जे कोरल्स आहेत जेव्हा तुम्ही सी शोअरला भेट देता किंवा व्हिजिट करता तेव्हा त्याला आपल्याला रॉकला अटॅच असणारे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं की आतमध्ये सिलेंट्रेटाचा ॲनिमल आहे आणि त्यांच्या बाहेर एक हार्ड कोटिंग आहे ज्याला कोरल्स असं म्हटलं जातं. तर हे जे कोरल्स आहे हे कॅल्शियम कार्बोनेटपासून तयार झालेले आहेत. हे कॅल्शियम कार्बोनेट त्यांच्या बॉडीमधूनच काय होत असतं, सिक्रेट होत असतं आणि ते डिपॉझिट झाल्यानंतर एक हार्ड कोटिंग तयार होतं ज्याला कोरल्स असं म्हटलं जातं. जो मिझोग्लिया एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्ये प्रेझेंट आहे तो नॉन सेल्युलर आहे. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे, सेल्स ॲब्सेंट आहेत. दे एक्झिबिट पॉलिमरायझेशन, पॉलिमॉर्फिझम म्हणजे याच्यामध्ये काय आहेत 2 फॉर्म्स आहेत पॉलिप आणि मेडुसा. पुढे आहे मेनी हायड्रोझोआ एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सेक्स सेल्स आर युजली एक्टोडर्मल इन ओरिजिन अँड डिस्चार्ज एक्सटर्नली. क्लिवेज हे होलोब्लास्टिक आहे. याचाच अर्थ कम्प्लीट डिव्हिजन होत असतं. डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट आहे आणि याच्यामध्ये इनडायरेक्ट याचा अर्थ याच्यामध्ये लार्वा प्रेझेंट आहे. आता या हायड्रोझोआचे जे कॉमन एक्झाम्पल आहेत हायड्रा आहे, पेनिरिया आहे, त्याच्यानंतर फायसेलिया आहे. हे सगळे ॲनिमल आपल्याला प्रॅक्टिकलच्या वेळेला आपण पाहणार आहोत. हा झाला क्लास हायड्रोझोआ. त्याच्यानंतर पुढचा क्लास आहे सायफोझोआ. सायफोझोआ इन्क्लूड लार्ज जेलीफिश और ज्याला म्हटलं जातं ट्रू मेडुसा, म्हणजे जे सबस्ट्रॅटमला अटॅच असतात किंवा जे फ्री लिव्हिंग नाहीत ज्याला मेडुसा असं म्हटलं जातं ते सुद्धा मराईन आहेत. मेडुसा लार्ज आहेत, अम्ब्रेला शेप्ड आहेत, विदाऊट ट्रू विलम आहेत. दे आर फ्री स्विमिंग और अटॅच टू द स्टॅक आहेत. मार्जिनल सेन्स ऑर्गन्स आर टेंटॅक्युलोसाइट्स. यांच्यामध्ये जे सेन्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत की जे टेंटॅकल्स असतात या टेंटॅकलमध्ये प्रेझेंट असलेल्या सेल्सला टेंटॅक्युलोसिस्ट असं म्हटलं जातं. पॉलिपॉइड जनरेशन इज ॲब्सेंट और रिप्रेझेंटेड बाय स्मॉल पॉलिप. हे ॲब्सेंट असतं किंवा याला स्मॉल पॉलिप असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर सिस्टीम इज विदाऊट स्टोमोडियम, म्हणजे गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर सिस्टीमला हे पर्टिक्युलर स्ट्रक्चर हे ॲब्सेंट असतं. मिझोग्लिया इज युजली काय आहे, सेल्युलर. आता लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलं होतं हायड्रोझोआ, यांच्यामध्ये मिझोग्लिया हे नॉन सेल्युलर होतं, इकडे काय आहे, सेल्युलर आहे. गोनॅड्स अँड एंडोडर्मल सेल्स आर द सेक्स सेल्स डिस्चार्ज इनटू द स्टमक. याचे जे कॉमन एक्झाम्पल आहेत या कॉमन एक्झाम्पलमध्ये आहे लुसेनॅरिया किंवा कॉमन एक्झाम्पलमध्ये आपल्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये जे एक्झाम्पल आहे ते ऑरेलिया आहे. ऑरेलिया तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर लास्ट क्लास आहे ज्याला अँथोझोआ असं म्हटलं जातं. अँथोझोआचे जनरल कॅरेक्टरिस्टिक आपण इथं पाहू शकतो. दीज आर द सॉलिटरी और कॉलोनियल आहेत, मराईन आहेत, पॉलिप्लॉइड आहेत.
त्याच्यानंतर हे रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल आहेत, यांच्यामध्ये सुद्धा टेंटॅकल्स प्रेझेंट असतं, माउथ प्रेझेंट असतं, यांच्यामध्ये सुद्धा स्टिंग सेल्स प्रेझेंट आहे, ज्याला सिफॅनो ग्लाइड्स असं म्हटलं जातं. गॅस्ट्रोवॅस्क्युलर कॅव्हिटीमध्ये डिव्हिजन दिलेलं आहे किंवा कंपार्टमेंट, ज्याच्यामध्ये सेप्टा किंवा याला मेझेंटरीज असं म्हटलं जातं. मेझेंटरीज बियर्स निमॅटोसाइट्स ॲट द फ्री एजेस. मिझोग्लिया कंटेन फायबरस कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज अ अमिबॉइड सेल्स, म्हणजे हे सेल्युलर आहे. स्केलेटन इज आयदर एक्सटर्नल ऑर इंटरनल, याच्यामध्ये बॉडीच्या आतमध्ये किंवा बॉडीच्या बाहेर स्केलेटन प्रेझेंट असतं. एक्झोस्केलेटन इज अ फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट कॉल्ड ॲज अ कोरल्स. नर्वस सिस्टीम इज इन द फॉर्म ऑफ टिपिकल नर्व नेट, हे कॉमन असणार आहे नर्व नेट. विदाउट कॉन्सन्ट्रेटेड सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजे यांच्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲबसेंट असते. सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲबसेंट याचा अर्थ नर्वस सिस्टीम ही डिफ्युजर फॉर्म आहे. पूर्ण बॉडीमध्ये नर्व नेटचं काय आहे किंवा नर्व सेलचं एक नेटवर्क प्रेझेंट आहे. गोनॅड्स आर एंडोडर्मल अँड दे डेव्हलप इन टू मेझेंटरीज. त्याच्यानंतर राईट सेक्शुअल प्रोडक्ट्स आर डिस्चार्ज इन टू द सेल एंटेरॉन. फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल आहे. फर्टिलायझड एग डेव्हलप्स इन टू प्लॅन्युलर लार्वा, म्हणजेच इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. याचे नंबर ऑफ एक्झाम्पल दिलेले आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचं किंवा आपल्या लॅबमध्ये जे प्रेझेंट आहे त्याचं नाव आहे ॲडम्सिया. ॲडम्सिया हा जो क्लास अँथोझोआमधलं जे एक्झाम्पल आहे ते आपल्या लॅबमध्ये आहे, ते आपल्याला पाहायला मिळेल. इथं या फाईलमध्ये येणाऱ्या ॲनिमलच्या डायग्राम दिलेल्या आहेत. पहा, डायग्राममध्ये हायड्रा आहे. फायसेलियाचं एक्झाम्पलही आपल्या लॅबमध्ये आहे. त्याच्यानंतर पॉरिपिडा, त्याच्यानंतर आहे हॅलिस्टेमा आणि टॅब्युलॅरिया. हे टॅब्युलॅरिया हे एक्झाम्पलसुद्धा किंवा हा ॲनिमलसुद्धा आपल्याला स्पेसिमन म्हणून आपल्या लॅबमध्ये तो अवेलेबल आहे. तर इथं आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक आणि क्लासिफिकेशन ऑफ फायलम निडारिया हा पॉईंट इथं संपलेला आहे.